बघा, काल हा क्वेश्चन झालेला आहे 5 नंबरचा. ठीक आहे, बाय सेक्टरवाला. सेम हा क्वेश्चन तसाच आहे. हे पण बाय सेक्टर आहे. आता हे सॉल्व्ह कसं करायचं बघा, प्रूव्ह कसं करायचं सॉल्व्ह केल्यापेक्षा. काय काय गिव्हन आहे ते लिहून घ्या. 6 नंबर काय काय गिव्हन इथं. EF ऑफ लाईन AB ट्रान्सव्हर्सल EF बर ऑफ लाईन AB आणि CD इंटरसेक्ट्स द लाईन ऍट पॉइंट P आणि Q रिस्पेक्टिव्हली. वाचून घ्यायचं. P आणि Q ला टच होऊन राहिली, ही इंटरसेक्ट होऊन राहिली. रे PR आणि QS आर बायसेक्टर. PR आणि QS काय बायसेक्टर, सॉरी आर पॅरलल. बायसेक्टर नाही ते, बायसेक्टर पण आहे आणि पॅरलल पण आहे. बायसेक्टर कोणाचा येतो बघा, QPB हा पूर्ण जो अँगल आहे QPB याचा तो बायसेक्टर आहे. आणि PQC चा बायसेक्टर कोण आहे QS. ते बायसेक्टर पण आहे आणि पॅरलल पण आहे. लक्ष राहू द्या. आता इथे लिहून घेऊ आपण. रे PR and रे QS आर पॅरलल. काय ते पॅरलल. ठीक आहे. आता हे दोन अँगल समजा. आता QS घेऊ आपण. QS इज बायसेक्टर ऑफ, कोणाचा बायसेक्टर येतो PQC. कोणाचा अँगल PQC चा बायसेक्टर आहे. ठीक आहे. देअरफॉर अँगल PQC इज इक्वल टू घेऊ आपण समजा. अँगल PQC इज इक्वल टू काय राहील, दोन भाग झालेले. लक्ष द्या बरोबर. PQS कोणता भाग झालेला आहे PQS. ठीक आहे. किंवा डायरेक्टच घेऊ आपण. बायसेक्टर म्हणजे काय असतं, दोन समान भाग. बायसेक्टर म्हणजे काय असतं, दोन समान भाग. मग इथे दोन समान भाग करा. PQS हा पहिला झाला, CQS हा झाला दुसरा. दोन समान भाग कसे असतील त्याचे सारखे. मग अँगल CQS इज इक्वल टू अँगल PQS. ठीक आहे. हा झाला पहिला भाग. दुसरा घ्या आता. PR इज अ बायसेक्टर. कोणता PR, याला 1 नंबर द्या. चालतं, इथं लिहिलेलंच आपण. रे कोणता येतो PR. रे PR इज अ बायसेक्टर. तुम्ही सांगा मला आता कोणाचा येतो बायसेक्टर. PR कोणाचा बायसेक्टर QPB. ठीक आहे. दोन अँगल सांगा कोणते तयार होतील. QPR आणि BPR. बरोबर आहे. QPR आणि BPR बरोबर. आता बघा, बघा आता हे जे दोन अँगल आहे, हा आणि हा अँगल कोणता आहे रे, अल्टरनेट अँगल येते. कोणते येते अल्टरनेट. हा एक अँगल आणि हा एक अँगल. कोणते अँगल येते अल्टरनेट. त्याच दोन लाईन का घेतल्या, हे अँगल काऊन नाही घेतले मी, कारण ह्या AB आणि CD माहिती नाही आपल्याला पॅरलल आहे का, माहिती आहे का नाही. त्यांनी विचारलं तिथं प्रूव्ह दॅट म्हणजे सिद्ध करा AB आणि CD पॅरलल आहे का. आपल्याला दिलेल्या कोणी पॅरलल QS PR या दोन पॅरलल दिलेले आहे. मग हे दोन अँगल आपण दाखवू शकतो. काय लिहिणार मग तुम्ही इथं आता, बट कोणता कोणता अँगल येतो PQS इज इक्वल टू, कोणाचा इक्वल येतो QPR. कोणते अँगल अल्टरनेट. कोणते अँगल अल्टरनेट अँगल. समजलं काय काय केलं, लक्षात ठेवायचं. सिंपल आहे. आता हे दोन दाखवले आपण PQS आणि QPR. इकडे बघा आता, PQS आहे QPR इक्वल आहे, PQS QPR इक्वल आहे. समजलं, PQS आणि QPR. मग याचा अर्थ CQS आणि BPR पण कसे राहतील इक्वल. देअरफॉर CQS अँड BPR हे पण काय राहतील इक्वल फ्रॉम
1 2 अँड 3. ठीक आहे. बघा काय काय केलं. क्वेश्चन थोडा लास्टवाला क्वेश्चन आहे, थोडा हाय लेवलचा राहीलच. पी आर क्यू एस पॅरलल दिलेलं होतं. नंतर आपण बाय सेक्टर दाखवून दोन अँगल इक्वल दाखवून दिले. त्याच्यानंतर हा दुसरा बाय सेक्टर दाखवला, हे दोन अँगल इक्वल दाखवले. त्याच्यानंतर हा अँगल अल्टरनेटने इक्वल दाखवला. ठीक आहे. आता याचा अर्थ हे चारही कसे रे सारखे, चारही कसे सारखे. मग आता तुम्ही इथे लिहू शकता डायरेक्ट, याला जर आपण 4 नंबर दिला तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता फ्रॉम 4 किती वरून 4 वरून. आता मला सांगा पीक्यूएस क्यूपीआरच्या बरोबर आहे, लक्ष द्या बरोबर. हा पीक्यूएस कोणाच्या बरोबर आहे, क्यूपीआरच्या. हा बीपीआर कोणाच्या बरोबर आहे, सीक्यूएसच्या. म्हणजे ते सगळे अँगल कसे सारखे. ठीक आहे. काय सारखे. मग दॅट इज फ्रॉम 4 अँगल. हा जर अँगल घेतला आपण कोणता आता, सी क्यू पी. डायरेक्ट कोणता घेतला, सी क्यू पी. डायरेक्ट घेऊ शकतो ना. सी क्यू पी हा बरोबर राहील तुमच्या बीपी क्यूच्या. कोणाच्या, बीपी क्यूच्या. बघा हे दोन अँगल इक्वल दाखवण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. रे पी आर हे पॅरल आहे. त्याच्यानंतर बायसेक्टर्स, मग हे दोन अँगल इक्वल दाखवले बायसेक्टरमुळे. या बायसेक्टरमुळे हे दोन अँगल इक्वल दाखवले. आता या दोन अँगल मध्ये काही ना काही, आता हे दोन तर सारखे होते. ठीक आहे. वरचे खालचे दोन सारखे होते. पण या दोघांमध्ये काहीतरी सारखं दाखवायचं होतं आपल्याला. 1 आणि 2 मध्ये काही ना काही एक गोष्ट सारखी पाहिजे होती आपल्याला. कोणती गोष्ट सारखी, मग ती अल्टरनेट अँगल. कोणती, अल्टरनेट. ही गोष्ट सारखी आल्यामुळे हे चारही अँगल ऑटोमॅटिकली काय झाले, सारखे. चारही अँगल सारखे झाले. याचा अर्थ म्हणजे काय, या दोन अँगलची बेरीज केली, या दोन अँगलची बेरीज केली तर आपल्याला कोणता अँगल भेटतो, सी क्यू पी. आणि हे झाले बीपी क्यू. आता हे दोन अँगल कोणते झाले, सी क्यू पी आणि बीपी क्यू अल्टरनेट. मग बाय अल्टरनेट अँगल टेस्ट, बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. कोणत्या कोणत्या दोन लाईनवर अल्टरनेट येते, ए बी आणि सी डी. लाईन ए बी इज पॅरलल टू लाईन सी डी. ठीक आहे. मॅथ आहे, मॅथचा अभ्यास करावाच लागेल. मॅथ बाकी सब्जेक्ट सारखं नाही. लढाई शिकवली, कोण मेलं कोण जिंकलं संपला विषय, असं नसतं मॅथ. मॅथमध्ये समजणं महत्वाचं असतं, काय चालू आहे, काय काय डायग्राम पाहून समजलं पाहिजे काय करणे तुम्हाला. काय करणे, हा अँगल याच्या बरोबर आहे. ठीक आहे. कोणता अँगल, हा अँगल याच्या बरोबर आहे. मग उरलेला अँगल हा याच्या बरोबर ऑटोमॅटिक येऊनच राहिला. का, बायसेक्टर येते. काय येते, बायसेक्टर. हे दोन अँगल या दोन अँगलच्या बरोबर आहे. बरोबर आहे. मग हे दोन अँगलची बेरीज म्हणजेच काय, सी क्यू पी. या दोन अँगलची बेरीज म्हणजेच काय, बीपी क्यू. ठीक आहे. आणि हे जे दोन अँगल आहे हे कोणते अँगल आहे, अल्टरनेट अँगल. ठीक आहे. पद्धतशीर लिहून घ्या.